आणि मुख्यमंत्री टीकेचे धनी झाले आहेत। मुख्यमंत्र्यांचं खुद्द मतदारसंघांवर नियंत्रण न राहिल्यानं गुन्हेगारी वाढली आहे असा घणाघाती आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। मुंबईला हादसोचं शहर असल्याचं गाणं आहे, आता मुंबईची जागा नागपूरनं घेतली आहे असा दावा करत मुंबईपेक्षा नागपुरात नाईट लाईफ बोकाळल्यानं गुन्हेगारी वाढल्याचा आरोप मुंडेंनी केलाय। मुंबईची आणखीन एक ओळख आहे की मुंबई 24 तास चालू असणार। मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात नाईट लाईफ या ठिकाणी आहे। आज मुंबईची नाईट लाईफ कमी झाली सभापती महोदय, आणि नागपूरची नाईट लाईफ ही फार मोठ्या प्रमाणात आहे। मुन्ना यादव नाम ही काफी आहे सभापती। आज 8 दिवसाला या व्यक्तीवरती नागपूर पोलीस स्टेशन मध्ये, नागपूरच्या हद्दीमध्ये आज एक गुन्हा दाखल होतो। परवा दिवशी एक गुन्हा या ठिकाणी यांच्यावर दाखल झाला। आणि हे जर या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या अतिशय जवळचे असतील सभापती महोदय, तर कायदा सुव्यवस्था या नागपूरमध्ये कशी अबाधित राहील?